नमस्कार, मी नंदिनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि रंग आहे हिरवा. तर मी रंग आपल्या हिरव्या कलरची साडी घालून घेतली आज कारण आणि तयारी झाली कारण आम्ही चाललो आमच्या गावाची देवी आहे गंगा माता, म्हणजे आमची ग्रामदैवत, तिला ओटी भरायला. कारण आज 9 कन्याला भोजन द्यायचं आहे, म्हणजे कन्यापूजन करायचं आहे. कारण मग खूप गर्दी होते शेवटी म्हणजे अष्टमीला आणि नवमीला अजिबात मिळत नाही आणि कशी मग घाई गडबड होते. त्याच्यापेक्षा म्हटलं आज छान जेवण देता येईल आपल्याला आरामशीरपणे. तर मग तो स्वयंपाक करायचा आहे नऊ कन्याचा. तर म्हणून म्हटलं पहिले लवकर जाऊन येऊया मंदिरातून ओटी भरून आमच्या गंगामातेला. चला मग व्लॉगला सुरुवात करूया. तर ओटी भरायला मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघ्या चाललो गावातल्या देवीकडे. आणि आरतीचं ताट म्हणजे जे आपल्याला ओटी भरायला जे लागते ते काढून ठेवलं आहे. मी सगळं तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे घरची विड्याची पानं घेतली आहे 2 आणि एक लाल कलरचं पीस आहे, अगरबत्ती, धूप, पुन्हा 1 रुपयाचा सिक्का आहे, सुपारी, खोबरा, हरकंड, बदाम आणि एक फळ घेतलेलं आहे. पुन्हा आता जाता जाता दुकानातून नारळ घेणार आहे, दिवा, इकडे माचीस, अक्षदा, हळदी कुंकू वगैरे. इकडे ओटी भरायला गहू, बांगड्या आणि प्रसाद, फुलं. तर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये आणि ही आहे आमची गंगा माता गावातली आमची. आणि ओटी वगैरे भरली आम्ही दोघींनी आणि आता चाललो आम्ही घरी वापस. तर हे आहे आमच्या गावचं देवस्थान मंदिर. आणि इथे नवरात्रीमध्ये दरवर्षी 9 दिवस भागवत असतो, भागवत सप्ताह. आणि महाराज येतात इथे, रात्री प्रवचन सांगतात. आणि हे बघा त्यांचं इथं आहे स्टेज, इथे बसून प्रवचन सांगतात आणि संध्याकाळला हरिपाठ वगैरे असतो. तर आता घरी आलो आम्ही ओटी भरून देवीला. आणि असं आहे आमच्या गावचं देवस्थान, तुम्ही बघितलं असेल. तर आता 2 वाजले आहे दुपारचे आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. भात वगैरे झाला आहे बनवून आणि पुऱ्या राहिल्या होत्या, तर आता पुऱ्या करून घेते आधी. आणि पुऱ्या अर्ध्या झाल्या, अर्ध्या राहिल्या होत्या, तर त्या तळून घेते आता. तर मी आज बनवलं आहे जे आपले काबुली चणे असतात ना मोठेवाले, त्याचा उसळ बनवला आहे रस्याचा, साधा भात, कढी आणि पुऱ्या. आणि गोडमध्ये मी जिलेबी आणणार होते पण शिराच बनवून घेतला मग, कारण सोजी म्हणजे दलिया होती घरी, तर मग शिराच बनवून घेतला. आणि आता पुऱ्या तळून राहिली आहे मी. तर आमच्या गावचं जो देवस्थान बघितला तुम्ही, तिथं 9 दिवस जसं मी तुम्हाला सांगितलं की भागवत असतो. आणि मग दसऱ्याच्या दिवशी काला असतो, म्हणजे महाप्रसाद असतो, खूप मोठा महाप्रसाद असतो. तर अशा प्रकारे खूप वर्ष झाले आमच्या गावात देवीचं मंदिर असल्यामुळे नवरात्रात घट बसतो घटस्थापनेच्या दिवशी. आणि 9 दिवस खूप उत्साहाने गावकरी लोक आमचे साजरा करतात नवरात्रीचा हा सण. तर खूप मजा येते. आणि संध्याकाळी हरिपाठ राहते 7 ते 8 आणि त्याच्यानंतर मग रात्री 9 ते 12पर्यंत प्रवचन राहते महाराजांचं. दरवर्षी वेगवेगळे महाराज येतात आणि यावर्षी कोणतरी गुरनुले महाराज म्हणून आले आहेत, ते पण खूप छान सांगतात प्रवचन आणि हरिपाठ पण खूप छान करतात ते महाराज.
आता स्वयंपाक आटोपलाच आहे माझा. पूर्ण पुऱ्या झाल्या आहे तळून. तर मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते. इथे मी गोड शिरा बनवलेला आहे आणि इकडे कढी बनवली आहे आपली दह्याची. जास्त आंबट नव्हतं दही, छान झाली असेल कढी. आणि इकडे साधा भात आणि छोलेची भाजी बनवून घेतली आहे मोठ्या चण्याची. थोडासा रसा ठेवला भाजीला, कारण कसं आहे साधा भात असल्यामुळे मसाले भात बनवणार होती, पण मग म्हटलं की साधाच भात बनवून घेते. थोडा रसा ठेवला आहे भाताबरोबर खायला. आणि हा जो माझा ओट्यावर तुम्ही पसारा बघत आहे ना, तो थोडा जास्ती स्वयंपाक असला ना रोजपेक्षा, तर असाच पसाराच होतो आणि याला इग्नोर करा तुम्ही. मी आता साफसूफ करते, सर्व भांडे वगैरे घासून घेते, कारण मग येतील नवदेव्या. तर नवदेव्या आल्या होत्या आणि त्यांचं पूजन वगैरे करून घेतलं. पहिले पाय धुतले, आलता लावून घेतला. आलता म्हणजे नव्हता माझ्याकडे, तर मी कुंकू जे होतं माझ्याकडे लाल ते भिजवून घेतलं आणि त्यांच्या पायाला अशा प्रकारे लावून घेतलं होतं. त्यांची आरती करून घेतली सगळ्यांना रांगेत बसवून आणि मग त्यांना जेवण दिलं. तर ताईंनो, पुष्कळसे जण असे म्हणतात की नवदेवांना म्हणजे कन्यापूजन जे आहे ते अष्टमीला किंवा नवमीला करावं, पण असं काहीच नसते. कारण नवरात्रीतले 9ही दिवस हे दुर्गा मातेला अर्पित असतात. मग कोणताच दिवस राहो, पहिला राहो की मग 9वा राहो, तर कोणत्याही दिवशी द्यायला जमते असं काही नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आजच देत आहोत 5व्या दिवशी. तर असं काहीच नाही आहे की म्हणजे नवमीला किंवा अष्टमीलाच दिलं पाहिजे. आपण तुमच्या सोयीनुसार तुम्ही कधीही देऊ शकता. तर नवदेव्या बघा जेवण करून राहिलेल्या आहेत आणि मी असं त्यांना द्यायसाठी काहीच भेटवस्तू आणली नव्हती. तर मी त्यांना 21 रुपयाने एक केळ देऊन त्यांच्या पाया पडले आणि देवापुढे पण नैवेद्य दाखवून घेतला मगाशीच.